नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आपला अमरावती जिल्हा पोलीस आयुक्तालयाचा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला सेट बीचा पेपर सुरू आहे। तर या पेपरचा आज आपण ते शेवटचा भाग म्हणजेच भाग 4 पाहणार आहोत। तर या भाग 4 मध्ये आपण त्याची बुद्धिमत्ता म्हणजेच रिझनिंगशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत तर ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। प्रश्न क्रमांक 78 बघा, FGIH साठी 3 4 6 8 तर HJDE साठी काय येईल? तर आता F इथे जर तुम्ही पाहिलं तर F किती नंबरला असतं तर 6 नंबरला असतं, G किती नंबरला असतं 7 नंबरला असतं, I असतं 9 नंबरला आणि K असतं 10 नंबरला। तर बघा इथे जर K असतं 11 नंबरला, सॉरी K किती नंबरला असतं 11। तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर सर्वांमधून -3 -3 -3 गेले। आता 6 मधून 3 गेले, ते 3 राहिले। त्याप्रमाणे 7 मधून 3 गेले 4, 9तनं 3 गेले 6, 11तनं 3 गेले 8, 3 4 6 8 इथे आलेला आहे। तर त्याचप्रमाणे आपल्याला HJDE साठी काढायचं आहे। तर आता बघा HJDE साठी H असतं 8 नंबरला, त्याप्रमाणे J असतं 10 नंबरला, D असतं 4 नंबरला आणि E असतं 5 नंबरला। तर आता ह्या सर्वांमधून आपल्याला काय करायचं आहे 3 3 वजा करायचा आहे। तर 8 मधून 3 गेले 5 राहिले, 10 मधून 3 गेले 7 राहिले, 4 मधून 3 गेले 1, 5 मधून 3 गेले 2, 5 7 1 2। तर 5 7 1 2 पहा ऑप्शन अ मध्ये दिलेला आहे, म्हणजेच HJDE साठी काय येणार आहे 5 7 1 2, पर्याय क्रमांक अ। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 79 पहा। तर बघा असाच आहे प्रश्न हा। तर इथे काय दिलेला आहे सुपरविजन हा शब्द, बघा इथे काहीतरी कोड दिलेला आहे सुपरविजन, यासाठी काय दिलेला आहे HFKVIERHRLM असा लिहितात। तर डिस्टर्बन्स हा शब्द असा होईल। तर आता इथे त्यांनी काय केलेलं आहे A to N म्हणजे असे उभे 13 अंक लिहित, खाली 13 अंक लिहिलेत आणि त्याचे कोड वापरलेले आहेत। तर आता इथे तुम्ही पाहू शकता। तर बघा याप्रमाणे A to M पर्यंत अशी ABCD लिहिले आणि खाली N to Z उलटी लिहिले, म्हणजे A ला Z, B ला Y, C ला X, D ला W याप्रमाणे कोड आहेत। तर आता सुपरविजनसाठी त्याप्रमाणे हा शब्द आलेला आहे। तर आपल्याला काय होईल डिस्टर्बन्ससाठी बघा D च्या विरुद्धार्थी काय आहे W, I च्या विरुद्धार्थी काय आहे R, त्याप्रमाणे S च्या विरुद्धार्थी काय आहे H। तर याप्रमाणे असे कोड आपण लिहिलेले आहेत आणि डिस्टर्बन्ससाठी काय शब्द तयार झालेला आहे WRHGFI5ZMXV। तर हा शब्द कशामध्ये दिलेला आहे पर्याय क्रमांक अ मध्येच दिलेला आहे बघा। तर WRHGFI5ZMXV हे अ मध्ये दिले तेच काय येणार आहे डिस्टर्बन्ससाठी येणार आहे, म्हणजे ऑप्शन अ या प्रश्नाचं उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूयात, तर प्रश्न क्रमांक 80 पहा, 5 6 7 12 9 18 11 24 13 30। तर पुढे 2 प्रश्नचिन्ह दिले आहेत, म्हणजे इथे 2 मालिका आहेत बघा। 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, 9 आणि 2 11, 11 आणि 2 13 आणि मग पुढे प्रश्नचिन्ह या जागी 13 आणि 2 काय यायला पाहिजे 15 यायला पाहिजे, म्हणजे पहिल्या प्रश्नचिन्ह या जागी 15 येईल। आता इथे 6 आणि 7 सॉरी 6 2 12, 6 3 18, 6 चौक 24, 6 पंचे 30, 6 6 36, म्हणजे पुढच्या प्रश्नचिन्हाचा आहे काय 36, म्हणजे 15 आणि 36 हे क्रमाने येणार आहे। तर बघा 15 आणि 36 हे तुम्हाला पर्याय क्रमांक अ मध्ये दिलेला आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 81। तर आता इथे देखील आपल्याला एक अंक मालिका दिलेली आहे, म्हणजे ॲनॉलॉजी दिली आहे बघा। 8 साठी काय घेतलेलं आहे 67, त्याप्रमाणे 12 साठी काय येईल बघा। 8 चा वर्ग केला आहे 64 अधिक त्यामध्ये किती केलेला आहे 3, म्हणजे हे झालं 67। त्याप्रमाणे इथे 12चा वर्ग काय असतो 12चा वर्ग 144 आणि 144 अधिक 3 केल्यावर किती येतं तर 147, म्हणजे इथे वर्ग प्लस 3 वर्ग प्लस 3 147 येईल। 147 कशामध्ये दिले तर पर्याय क्रमांक क मध्ये दिलेला आहे बघा, पर्याय क्रमांक क 147। पुढे प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 82। तर सेम यासारखाच प्रश्न आहे, 5 ला जसे 50 तसे 6 ला काय येईल। तर आता इथे काय केलं यांनी पहा, फक्त इथे काय केलं 5 चा वर्ग केला आहे, 5 चा वर्ग किती असतो 25 आणि त्याची दुप्पट केली आहे 50।
तर इथे काय येणार 6चा वर्ग 36. आता 36ची दुप्पट किती येते 72 येते. मग 72 कशामध्ये दिले पर्याय क्रमांक ब मध्ये दिलेला आहे. म्हणजे 5ला जसे 50 तसे 6ला काय येणार आहे 72 येईल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 83. तर आता इथे टेबल दिलेला आहे बघा आपल्याला एक चौकोनी. तर त्यामध्ये काही संख्या लिहिलेल्या आहेत बघा 36, 49, 64, 4, 9, 4, 8, 10 आणि प्रश्नचिन्ह. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर आता हे इथे प्रश्नचिन्हा जागी काय येईल ते आपल्याला इथे शोधायचं आहे. तर बघा नीट जर ऑब्झर्वेशन केलं तर 36, 49, 64, 4, 9, 4 हे काय आहेत वर्ग आहेत, वर्ग संख्या आहेत बघा. तर आता ह्या वर्ग संख्यांच्या वरच्या दोन संख्याचा ह्या खालच्या संख्येशी काहीतरी संबंध असेल. तर बघा 36चं वर्गमूळ काय असतं 6 आणि ह्या 4चं वर्गमूळ काय असतं 2 आणि ह्यांची जर बेरीज केली 6 आणि 2 किती येते 8 येते. त्याप्रमाणे पहा इकडे पण. तर आता इकडे 49चं वर्गमूळ काय असतं 9 असतं आणि 9चं वर्गमूळ काय असतं 3. यांची जर बेरीज केली 49चं वर्गमूळ असतं 7 आणि 9चं असतं 3. 7 आणि 3 हे 10 येतं. त्याप्रमाणे 64चं वर्गमूळ काय आहे 8 आहे. 4चं वर्गमूळ आहे 2 आणि 8 आणि 2 केल्यावर किती येणार यांची बेरीज 10 येणार. म्हणजे इथे तिसऱ्याच इथे प्रश्नचिन्ह आहे तर तिथे काय यायला पाहिजे 10 यायला पाहिजे. तर 10 बघा पर्याय क्रमांक क मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 84. बघा असाच प्रश्न आहे हा देखील. तर आता इथे काय केलेलं आहे बाहेर काही संख्या आहेत आणि मध्ये काही संख्या आहेत. तर बघा तर इथे आपल्याला काय करायचं आहे ते प्रश्नचिन्ह जागी म्हणजे मधली संख्या कोणती येईल ते काढायचं आहे. म्हणजे बाहेरच्या 4 संख्येचा मधल्या संख्येशी काहीतरी संबंध आहे. तर बघा काय केलं आहे ह्या बाहेरच्या सर्व संख्येचे वर्ग केलेले आहेत आणि त्यांची बेरीज आतमध्ये दिली आहे. 12चा वर्ग 144, 8चा 64, 5चा 25 आणि 7चा 49 या सर्वांची बेरीज येते 282 मध्ये लिहिलेली आहे. तर इथे पण ह्या बाहेरच्या संख्यांची वर्गांची बेरीज करून मध्ये लिहिलेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे डायरेक्ट आपण डी मधलं काढूया बघा. तर इथे संख्या कोणती आहे ते 12. 12चा वर्ग आहे 144. त्यानंतर 11चा वर्ग आहे 121 प्लस 10चा वर्ग किती आहे 100 आणि 7चा वर्ग किती आहे 49. म्हणजे हे 144, 121 आणि हे 149 या सर्वांची जर बेरीज केली तर ती 414 येते. तर बघा 414 हे ऑप्शन आपल्याला पर्याय क्रमांक ड मध्ये दिलेला आहे. प्रश्नचिन्हा जागी काय येईल 414 बाहेरच्या संख्येच्या वर्गाची बेरीज. पुढील प्रश्न पाहूयात. तर व्हेन डायग्रामवरती आधारित प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 25 इथे तुम्हाला दिलेला आहे. आता इथे काय दिलेलं आहे एक विधान दिलेलं आहे. काय आहे विधान सर्व खुर्च्या टेबल आहेत आणि सर्व टेबल टी व्ही आहेत. बघा ह्यावरून जर तो पाहिलं तर बघा इथे आपण डायग्राम तयार करूया. सर्व ह्या खुर्च्या काय आहेत तर त्या टेबल आहेत. खुर्च्याला चेअर्स लिहूया आणि टेबलला काय लिहूया टी लिहूया. चेअर्स आणि टेबल्स सर्व खुर्च्या टेबल आहेत आणि सर्व टेबल काय आहेत टी व्ही आहेत. सर्व टेबल काय आहेत टी व्ही आहेत. म्हणजे टी व्ही कशामध्ये येणार सर्व टेबलमध्ये येणार. म्हणजे सर्व टी व्हीमध्ये हे टेबल येतील कारण आपल्याला काय दिले सर्व टेबल हे टी व्ही आहेत. ह्याला टी व्ही लिहूया. तर आता ह्याच्यावरून बघा अनुमान दिलेत त्यांनी 1, 2, 3, 4. पहिलं अनुमान काय आहे सर्व टी व्ही खुर्ची आहेत. बघा सर्व टी व्ही खुर्च्या आहेत का नाही काही टेबलसुद्धा आहेत. म्हणजे अनुमान 1 हे लागू होत नाही. अनुमान 2 बघा काही टी व्ही टेबल आहेत, काही टी व्ही टेबल आहेत, काही टी व्ही खुर्च्या आहेत. तर हे अनुमान योग्य आहे. त्याप्रमाणे सर्व टेबल खुर्च्या आहेत, सर्व टेबल खुर्च्या आहेत पण काही टेबल टी व्ही पण आहेत ना. म्हणजे हे देखील अनुमान चुकीचं ठरतं. आणि 4 अनुमान बघा काही टी व्ही खुर्च्या आहेत, काही टी व्ही खुर्च्या आहेत बरोबर आहे. 4 अनुमान देखील योग्य आहे. म्हणजे 2 आणि 4 ही अनुमाने जी आहेत तर ती हे विधानाशी तंतोतंत जोडतात. म्हणजे आपलं याचं उत्तर काय असणार आहे फक्त 2 आणि 4 हे 2 अनुमान बरोबर आहेत. ऑप्शन ड या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 86 पहा. एका टुर्नामेंटमध्ये 8 बॅडमिंटन संघ किती 8 बॅडमिंटन संघ सहभागी झालेले आहेत. प्रत्येक संघ दुसऱ्या संघाशी प्रत्येक एक सामना खेळतो. तर एकूण किती सामने होतील बघा. एकमेकांविरुद्ध एक सामना प्रत्येकी खेळायचा आहे. म्हणजे जसं IPL मध्ये एकमेकांबरोबर जशा मॅचेस खेळतात तसे. तर आता 8 संघ आहेत. ह्यावेळेस काय करायचं 8 n गुणुले n वजा 1 भागिले 2 करायचं. आता n म्हणजे काय दिलेले टीमांची संख्या. 8 गुणुले 8 वजा 1 किती असतं 7.
भागिले 2. n कंसात n वजा 1 भागिले 2 हे सूत्र वापरायचं. बे की बे, बे चोक 8, 7 चोक किती 28. म्हणजे काय येणार 28. एकूण सामने किती होतील 28. 28 बघा पर्याय क्रमांक ड मध्ये दिलेला आहे. n कंसात n वजा 1 भागिले 2. तर असाच प्रश्न तुम्हाला हस्तांदोलन ह्याच्याशी देखील संबंधित असाच प्रश्न असतो, ते देखील असंच सोडवायचं आहे, हे देखील लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 87. या महिन्याची 15 तारीख रविवारच्या अगोदरच्या दिवशी आली तर या महिन्याच्या 4 तारखेला कोणता वार येतो. बघा या महिन्याची 15 तारीख, आता 15 तारीख त्यांनी दिलेली आहे, तर ती कोणवारी आली रविवारच्या अगोदरचा दिवस म्हणजे कोणता सॅटरडे, म्हणजे शनिवारी आली 15 तारीख. तर आपल्या सॅटरडेला कोणती तारीख दिली आहे शनिवारी, तर दिली आहे 15. तर बघा ह्याच्या मागे जर आपण 7 दिवस गेलो तर 8 तारीख, परत मागे 7 दिवस गेलो तर 1 तारीख. त्या दिवशी देखील वार कोणता असणार आहे शनिवार असणार आहे, शनिवार असणार आहे. तर आपल्याला काय विचारलं आहे या महिन्याच्या 4 तारखेला. बघा 1 तारखेला जर शनिवार असेल तर 4 तारखेला पुढे त्याच्या 3 दिवस, शनिवारच्या पुढे 3 दिवस, रविवार सोमवार मंगळवार, कोणता वार असणार आहे मंगळवार. ह्याच्या पुढे 3 दिवस म्हणजे 4 तारीख मंगळवार असेल. तर मंगळवार हे तुम्हाला पर्याय क्रमांक क मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 88. तर इथे आपल्याला मागासारखीच आता इंग्लिश अक्षर मालिका दिलेली आहे बघा. KNMPOR आणि QT, KNMPOR आणि QT. तर पुढे काय येईल. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं के नंतर काय आले यम आले, सॉरी यल कट करून यम नंतर ओ कट करून एन कट करून ओ नंतर पी कट करून क्यू असं आलेलं आहे. खाली एन नंतर ओ कट करून पी नंतर क्यू कट करून आर नंतर एस कट करून टी नंतर यू कट करून फी असणार आहे शेवटी. आणि इथे KLMNOPQR आणि यस असणार आहे. काय असणार आहे सुरुवातीला यस व्ही. बघा यस व्ही कशामध्ये दिले तर पर्याय क्रमांक ड मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 89. विसंगत घटक ओळखा. तर बघा मीटर, यार्ड, एकर आणि फलांग. तर यातला विसंगत म्हणजे वेगळा घटक आपल्याला इथे ओळखायचा आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर मीटर, यार्ड आणि फलांग हे जे आहे तर आपण कशामध्ये मोजतो म्हणजे एकच एकक असतं यांचं. फलांग मीटर फूट हे एकाच म्हणजे युनिटमध्ये मोजतो, पण एकर जे आहे तर ते स्क्वेअर फूटमध्ये आपण मोजतो बघा. म्हणजे दोघांचा गुणाकार होऊन एकर तयार होतं. म्हणजे एकर जे आहे तर ते वेगळं असणार आहे या 3 युनिटपेक्षा. मीटर, यार्ड, फलांगपेक्षा विसंगत घटक असणार आहे एकर. ऑप्शन क या प्रश्नात, कारण ते क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण वापरतो एकर. बघा क्षेत्रफळाशी संबंधित आहे. बाकी जे आहे तर ते फक्त लांबी किंवा रुंदी ह्या दोन्हीपैकी एक काढण्यासाठी आपण वापरतो मीटर, यार्ड, फलांग. पण एकर जे आहे तर ते क्षेत्रफळाशी संबंधित आहे. म्हणून ऑप्शन क या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल विसंगत घटक. पुढील प्रश्न क्रमांक 90 पहा. रमेश त्याच्या घरापासून पूर्वेला 18 किलोमीटर चालत गेला. तेथून उजवीकडे वळून 3 किलोमीटर गेला व पुन्हा उजवीकडे वळून 6 किलोमीटर गेला. शेवटी डावीकडे वळून 6 किलोमीटर अंतर गेला तर तो घरापासून किती अंतरावर आहे. तर बघा आता जसं काही दिले तसं वाचत आपण त्याची डायग्राम तयार करूया. तो आता समजा इथे आहे तर इथून तो कुठे गेलेला आहे पूर्वेला 18 किलोमीटर गेला. म्हणजे इथे 18 किलोमीटर असं आपण लिहूया पूर्वेला. आता तोंड त्याचं इकडे आहे, पूर्वेला गेला 18 किलोमीटर. उजवीकडे वळाला म्हणजे उजव्या हाताची बाजू ही आहे. उजवीकडे किती गेला वळून 3 किलोमीटर गेलेला आहे व पुन्हा उजवीकडे वळाला. आता ह्याचं तोंड इकडे झालं तर पुन्हा उजवीकडे म्हणजे इकडे. आता पुन्हा उजवीकडे किती 6 किलोमीटर गेलेलं आहे. म्हणजे इथे किती गेलेलं आहे पुन्हा 6 किलोमीटर गेलेला आहे व शेवटी डावीकडे म्हणजे आता त्याची डावी बाजू ही परत दक्षिणेकडची बाजू आली. पुन्हा डावीकडे वळून तो किती किलोमीटर गेला आहे पुन्हा 6 किलोमीटर गेला. तर तो घरापासून किती अंतरावर आहे. म्हणजे हे अंतर तुम्हाला आता हे काढायचं आहे घरापासूनचं सध्याचं. तर बघा इथे जर तुम्ही पाहिलं तर हे टोटल किती आहे हे 18 आहे आणि हे किती आहे 6 आहे. 18मधून 6 गेले किती राहिले हे इकडचं 12 असणार आहे. बघा हे अंतर आलं 12 आणि हे 3 आणि हे 6 किती झालं हे एकूण 9 झालं. म्हणजे ही बाजू किती झाली टोटल 9. म्हणजे ही 12 ही 9. तर आपल्याला काय करायचं आहे हा पायथागोरस प्रमेयानुसार हा काटकोन त्रिकोण होतो 12, 9 आणि कर्ण काढायचा आहे. म्हणजे 2 बाजू माहिती आहेत, एक 12 आहे एक 9. बघा 12चा वर्ग असतो 144 आणि 9चा वर्ग असतो 81.
या दोघांची जर बेरीज केली तर किती येते 225. बघा 225 कशाचा वर्ग आहे 15. म्हणजे कर्ण काय येईल ह्याचा 15. म्हणजे त्याच्या घरापासून सध्याला तो किती अंतरावर आहे रमेश, तर तो 15 किलोमीटर अंतरावर असणार आहे. तर बघा 15 हे कशामध्ये दिले तुम्हाला, पर्याय क्रमांक अ मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 91. जर वजा म्हणजे भागिले, गुणुले म्हणजे अधिक म्हणजे गुणुले आणि भागिले म्हणजे बेरीज, तर x म्हणजे वजा म्हणजे गुणुले म्हणजे वजा, तर आता इथे आपल्याला काय दिले 75 भागिले 17 गुणुले 29 अधिक 63 वजा 21. बघा 75 भागिले 17 आहे. आता थोडं आपण मोठं करूया इथे. तर बघा 75 भागिले 17 इथे दिले आपल्याला. तर भागिले बरोबर काय म्हटले त्यांनी, भागिले म्हणजे बेरीज आहे, म्हणजे इथे काय चिन्ह यायला पाहिजे, बेरीज यायला पाहिजे. 75 अधिक 17. आता परत गुणुले, गुणुले म्हणजे काय वजा, म्हणजे इथे वजा किती येणार, गुणुल्याच्या जागी वजा येईल. परत आता 29 अधिक 63. आता अधिक म्हणजे काय दिले गुणुले, मग परत इथे गुणुले येणार अधिकच्या जागी आणि वजा 21. आता वजा म्हणजे भागिले दिले म्हणजे भागिले 21. म्हणजे पहिल्यांदा आपण काय करतो भागाकार करतो. बघा इथे भागाकार चिन्ह आले वजाच्या जागी, म्हणजे 21 त्रिक काय येणार, हे 63 येणार. आणि हे 29 गुणुले 3 किती आलं, हे 29 गुणुले हे 3 आलं, किती आलं, हे 87 आलं. बघा हे इकडचं सगळं हे 87 आलं याचं उत्तर. आणि इथे काय आहे आता 17 अधिक 75. 17 अधिक 75 किती झालं, हे 92 झालं. आणि हे मधलं चिन्ह वजा आहे, गुणुले म्हणजे वजा, म्हणजे 92 वजा हे 87 किती होणार आहे 5. म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल 5. तर 5 हे तुम्हाला कशामध्ये दिले, तर पर्याय क्रमांक अ मध्ये दिलेला आहे, त्याच्या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 92. बघा मेघाचे वय रीताच्या वयाच्या दुपटीपेक्षा 2ने जास्त आहे. कल्पनाचे वय मेघाच्या वयापेक्षा 5ने जास्त आहे. कल्पनाचे वय 5 वर्षानंतर 30 वर्ष होईल, तर रीताचे आजचे वय किती. म्हणजे आपल्याला कल्पनाचं वय दिले, त्याच्यावरून आपल्याला मेघाचं वय काढता येईल व मेघाचं वय आलं की आपल्याला रीताचं वय काढता येईल. तर कसं काढतो आपण हे, तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकतात काय दिलेलं आहे. रीताचे वय आपल्याला माहीत नाही म्हणून आपण x मानू. मेघाचे वय काय दिले, रीताच्या वयाच्या दुपटीपेक्षा 2ने जास्त आहे. म्हणजेच मेघाचे वय काय येईल, रीताचे वय x आहे त्याच्या दुप्पट म्हणजे 2x, त्या दुपटीपेक्षा 2ने जास्त म्हणजे 2x अधिक 2 हे मेघाचे वय आलं. त्याप्रमाणे कल्पनाचे वय मेघापेक्षा 5ने अधिक आहे. बघा मेघाचं वय 2x अधिक 2 आहे, त्याच्यापेक्षा 5ने अधिक 2 5ने जास्त म्हणजे 2x अधिक 7 हे कोणाचं वय झालं, कल्पनाचं वय झालं. मग कल्पनाचे 5 वर्षानंतरचे वय आपल्याला किती दिले 30 वर्ष होते. मग याचं आजचं वय काय असणार आहे 30 वजा 5 म्हणजेच 25. म्हणजे कल्पनाचं आजचं वय आहे 25 आणि आपल्याला तिचं आजचं वयाचं गुणोत्तर म्हणजे काय दिले 2x अधिक 7 म्हणजे 25 बरोबर 2x अधिक 7. बघा हे 7 इकडे वजा होईल म्हणजे 2x बरोबर 25 वजा 7 म्हणजे 2x बरोबर काय होईल 25मधून 7 गेले 18 राहिले. x बरोबर 18 भागिले 2 म्हणजे किती आलं 9 वर्ष. तर 9 हे कुणाचं वय आहे, x बरोबर 9 कुणाचं मांडलेलं आपण रीताचं मांडलेलं, म्हणजे रीताचं वय आपल्याला काढायचं होतं, तेच आपलं उत्तर असेल. रीताचं वय किती असणार आहे 9 वर्ष असेल. तर बघा 9 वर्ष हे पर्याय क्रमांक ड मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 93. 7 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 17 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती. बघा 7 संख्या आहे त्या, एकूण किती संख्या आहे त्या, बघा अशा आपण आता 7 संख्या मानूया. 1 2 3 4 5 6 आणि हे 7 अशा 7 संख्या आहेत. त्यातली विषम संख्येची सरासरी 17 आहेत, क्रमवार विषम आहेत. आता म्हणजे 7 आहेत म्हणजे इकडच्या 3 आणि इकडच्या 3, मग राहिली मध्ये किती 1. मधली कोणती संख्या आहे, ह्या 3 इकडे गेल्या ह्या 3 इकडे गेल्या, मधली 17. दिलेलं जे ॲव्हरेज असतं तर ते मधली संख्या असतं. तर आपल्याला त्यापैकी सर्वात मोठी संख्या विचारली. आता ह्याच्या पुढची 2ने वाढणार ही 19, पुढची 21 आणि त्याच्या पुढची किती येणार आहे 23 येईल. म्हणजे सर्वात मोठी काय येणार आहे 23 येईल. आणि सर्वात लहान जर म्हणलं असतं तर किती आलं असतं, हे 15 13 आणि हे 11. आपल्याला काय विचारलं सर्वात मोठी कोणती असणार आहे 23. तर 23 हे पर्याय क्रमांक क मध्ये दिलेलं आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 94. सुरेशची आई ही त्याच्या मामाची एकुलती एक बहीण आहे, तर सुरेशच्या मामाच्या बहिणीच्या
मुलीच्या मुलाशी सुरेशचे नाते काय? तर बघा काय दिले, सुरेशची आई ही त्याच्या मामाची एकुलती एक बहीण. म्हणजे सुरेशला मामाची एकुलती एक बहीण म्हणजे काय झाली, त्याचीच आई झाली. बघा म्हणजे इथे फिरून तेच विचारलेलं आहे. तर सुरेशच्या मामाच्या बहिणीची मुलगी. आता सुरेशच्या मामाची एकुलती एक बहीण म्हणजे कोण आहे, सुरेशची आई आहे. मग सुरेशच्या आईच्या मुलगी म्हणजे कोण झाली, सुरेशची बहीण झाली. मग त्या बहिणीच्या मुलाशी सुरेशचं नातं काय? आता बहिणीचा मुलगा म्हणजे कोण असणार आहे, भाचा असणार आहे. तेच विचारलं आहे आपल्याला. सुरेश म्हणजे सुरेशच्या मामाच्या बहिणीच्या मुलाशी सुरेशचे नाते काय? तर तो त्याचा भाचा असेल. ऑप्शन अ या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 95. एका कुटुंबातील पती आणि पत्नीचे सरासरी वय 36 वर्ष आहे आणि त्यांच्या मुलाच्या वयासह तिघांच्या वयाची सरासरी 27 वर्ष आहे. तर मुलाचे वय किती असेल? बघा पती आणि पत्नी दोघांच्या सरासरी वय किती आहे, 36. मग दोघांचं वय याची बेरीज किती होणार आहे, पती आणि पत्नीची 72 होईल. आता पुढे काय दिले त्यांनी, त्यांच्या मुलाच्या वयासह तिघांच्या वयाची सरासरी किती आहे, 27. 27 तरी किती, 81. बघा तिघांच्या वयाची बेरीज 81, दोघांच्या 72. ह्या दोघांची वजाबाकी किती केल्यावर किती येते, तर ती येते 9. म्हणजे हे 9 काय असणार आहे, तर त्यांच्या मुलाचं वय असेल. तर सरळ हे दिलेलं आहे. तर ऑप्शन क मध्ये याचं उत्तर असेल. 9 हे त्यांच्या मुलाचं वय असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 96. एक घड्याळ सकाळी 8 वाजता सुरू केले. हे घड्याळ 24 तासात 10 मिनिटांनी पुढे जाते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या घड्याळात 8 वाजताची वेळ दर्शवित होती. तेव्हाची खरी वेळ किती असेल? बघा आपल्याला काय म्हणले, घड्याळ 24 तासात 10 मिनिटं पुढे जातं म्हटले. तर आपल्याला वेळ काय दिलेली आहे, तर सकाळी 8ला ते सुरू केलं आणि काय म्हणले, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या घड्याळात 8 वाजता. सकाळी 8 आणि आजचे सकाळी 8, उद्या सकाळी 8 24 तास आणि परत 12 तास म्हणजे एकूण किती झाली, 36 तास झाले. तर 36 तासानंतर ती वेळ काय दाखवेल? बघा 24 तासात किती वेळ 10 मिनिटांनी पुढे जातं. मग बघा 12 तासात किती जाणार आहे ते, तर ते 5 मिनिटांनी पुढे जाईल. कारण 24 तासात 10 मिनिटं जातं, 12 तासात 5 मिनिटं. म्हणजे 36 तास म्हणजे किती, 12 तरी किती 36 असतं. म्हणजे 12 तासात 5 म्हणजे एकूण किती 15 मिनिटं ते आहे. तर ते काय राहणार आहे, पुढे जाते. मग आपल्याला काय विचारलं, 8 वाजताची वेळ. आता 15 मिनिटं पुढे गेलं म्हणल्यावर इथे वेळ काय दाखवणार आहे, 15 मिनिटांनी ते पुढे गेले म्हणजे ती वेळ काय दाखवले, त्यानं 8 दाखवले. मग पण हे 8 काय आहे बघा, 15 मिनिटं पुढे गेलेलं आहे. पण मग नेमकी वेळ काय असणार आहे, 8मधून 15 मागे जावा म्हणजे किती 7:45. कारण ते 15 मिनिटं पुढे गेले ना, म्हणून 15 मिनिटं मागे घ्या म्हणजे योग्य वेळ तुम्हाला भेटून जाईल. 7:45 ही खरी वेळ असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 97. तोंडाला डोके म्हटले, डोक्याला चेहरा म्हटले, चेहऱ्याला कान म्हटले, कानाला लगाम म्हटले, लगामला हात म्हटले, हाताला काम म्हटले. तर कर्णफुले कशात घालतात? बघा कर्णफुले आपण कशात घालतो, कानात घालतो. तर आता इथे कानाला काय म्हटले एवढं लक्षात ठेवायचं. कानाला काय म्हटलं आहे, लगाम म्हटले आहे. मग दिलेल्या वाक्यानुसार कर्णफुले कशात घालतो आपण, लगाममध्ये घालतो. ऑप्शन क या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 98. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर या पेपरची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. PDF देखील फ्रीमध्ये तुम्हाला भेटून जाईल. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 98. जर 7 व्यक्ती एखादे काम 12 दिवसात पूर्ण करत असतील तर सदर कामाच्या दुप्पट काम 8 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती अतिरिक्त व्यक्ती घ्याव्या लागतील? म्हणजे अगोदर तुम्हाला दुप्पट काम करण्यासाठी एकूण किती व्यक्ती लागतील हे काढावं लागेल आणि त्याच्यातून ह्या अगोदर 7 होत्या त्याच्यातून त्या वजा करावं लागतील म्हणजे अतिरिक्त व्यक्तींची संख्या तुम्हाला भेटून जाईल. तर बघा गणितात दिल्याप्रमाणे M1 सुरुवातीला 7 व्यक्ती, W1 हे आपण काम किती आहे एकसमान तर ते 12 दिवसात संपवत होते D1. तर आपल्याला आता M2 काढायचं आहे आणि W2 काम दुप्पट झाले. आधी X होतं आता दुप्पट झालं म्हणजे 2X झालं आणि किती 8 दिवसात संपवायचं आहे म्हणजे किती अतिरिक्त व्यक्ती लागतील काढायचं आहे. तर सूत्र काय असतं M1 D1 भागिले W1 बरोबर M2 D2 भागिले W2 असतं. तर आता W1 आणि W2 म्हणजे X आणि 2X इथे आपण लिहिलं. M1 आहे 7, D1 आहे 12
M2 काढायचा आहे आणि D2 दिले 8. बघा हे x इथे कट होईल. राहील काय इथे जर 12 84 84 आणि गुणुले हे 2 केलं तर किती येतं 168 आणि हे M2 गुणुले 8 हे हाय असं राहील कारण इथे x कट झाले. तर आता M2 बरोबर काय आलं मग 168 भागिले 8 8 2 16 8 1 8 M2 किती आलं 21 21 बरोबर काय आलं M2. तर बघा आपल्याला अतिरिक्त किती माणसे लागतील असं विचारले तर एकूण अतिरिक्त व्यक्ती किती झाल्या M2 वजा M1 सुरुवातीला 7 होत्या आता 21 झाल्या 21 मधून 7 गेले किती राहिले 14 म्हणजे अगोदर 7 होत्या नंतर 14 वाढल्या आणि 21 झाल्या म्हणजे अतिरिक्त व्यक्तीची संख्या किती असणार आहे 14. तर मुले काय करतात हे असे गणित जेव्हा दिले असते बरोबर उत्तर काढतात आणि त्यांना लगे 21 इथे पर्याय दिसतो बघा पण हे नीट वाचत नाहीत. अतिरिक्त व्यक्ती आपल्याला विचारलेत किती एकूण 14 व्यक्ती लागतील अतिरिक्त. ऑप्शन अ या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 99. ए बी आणि सी यांची वये अनुक्रमे 32 36 आणि 46 वर्षे आहेत तर त्यांचे सरासरी वय किती. बघा आता सरासरी म्हणजे काय दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या तर बरोबर काय येणार आहे 32 अधिक 36 अधिक 46 भागिले 3. आता ह्यांची तिघांची बेरीज किती येते सर्वांची बेरीज येते 114 आणि 114 भागिले 3 3 त्रिक 9 उरले 2 वरून घेतले 4 3 8 24 किती आली 38. मी सरासरी विचारलेली आहे तर ती किती येणार आहे 38. ऑप्शन ब. पुढील प्रश्न पाहूयात म्हणजे आपल्या या पेपरचा शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 100. एक व्यक्ती आपले मासिक उत्पन्नाचे 12% बचत करतो जर त्याचा मासिक खर्च 19,360 रुपये असेल तर त्याचे मासिक उत्पन्न किती असणार आहे. तर बघा आपल्याला काय दिलं आहे उत्पन्नाच्या 12% काय करतो बचत करतो मग खर्च किती करतो 100 मधले 12% गेले राहिले किती 88% म्हणजे तो खर्च किती करतो आहे 88% तेच आपल्याला दिलेलं आहे. बघा 88% बरोबर किती दिलं आहे तो खर्च करतो 19,360 रुपये. तर आपल्याला काय काढायचं आहे त्याचा मासिक उत्पन्न म्हणजे 100% बरोबर आपल्याला काढायचं आहे. तर 100% हे बरोबर किती असेल तर हे काय करतो आपण तिरकस गुणाकार करतो म्हणजे हे 19,360 गुणुले 100 भागिले 88 येईल. तर बघा 88 एक्के 88 88 दोन्ही 176 उरले 17 वरून घेतले 6 परत 88 दोन्ही 176 उरले 0 220 गुणुले 100 आलं म्हणजे 220 गुणिले 100 म्हणजेच किती 22,000. तर बघा 22,000 हे काय असणार आहे त्याचं मासिक उत्पन्न असेल जे की ऑप्शन ब मध्ये दिलेलं आहे त्याच्या प्रश्नाचं उत्तर असेल. तर मित्रांनो आपला अमरावती जिल्हा पोलीस आयुक्तालयाचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला सेट बीचा पेपर सुरू होता. तर या पेपरचे जवळपास आपण 100च्या 100 प्रश्न जसेच्या तसे स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद जय महाराष्ट्र पोलीस.